हाय हॅलो नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आता मैत्रिणींनो, मला भरपूर दिवस झाले एक कमेंट आली होती आणि मी त्या कमेंटला रिप्लाय पर्सनली दिला होता, पण त्याच्याविषयी मी व्हिडिओ बनवला नव्हता. त्यासाठी मग मी आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे. आता इथं ब्लाऊज मी कशा पद्धतीने कटिंग करते ते दाखवणार आहे. इथं अगोदर बघू शकता तुम्ही, कमेंट दाखवते तुम्हाला. ही अशी भरपूर दिवस झाले मला कमेंट आली होती, पण या कमेंटला मी रिप्लाय दिला नव्हता. त्याबद्दल मी आजचा व्हिडिओ शेअर करत आहे. व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करते आणि कोणकोणते टिप्स वापरते ती सुद्धा शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. अजून एक कमेंट होती मला, प्रत्येक वेळी ब्लाऊजचं तुम्ही मेजरमेंट घेऊन कट करता का? तर मी तसं करत नाही. माझ्याकडं पेपर कटिंग करून ठेवलेले आहेत आणि मी ते स्वतः कटिंग केलेले आहेत, कुठलेही रेडीमेड नाही. आणि तेच मी ब्लाऊजवरती ठेवून कटिंग करून घेते. कधीही अगोदर ब्लाऊज पीसवरती डायरेक्ट मी कटिंग करून घेत नाही. अगोदर अस्तरवरती कटिंग करून घेते आणि त्यानंतर मग ब्लाऊज पीसवरती. आता इथं मी काय केलं आहे, अस्तर जो आहे तो डबल फोल्डमध्ये ठेवून घेतला आहे आणि जे मी पेपर कटिंग करून घेतलं होतं त्याच्यावरती ठेवून घेतलं आहे व्यवस्थित. म्हणजे ॲडजस्ट कसं होतं बघायचं, कुठला पेपर कुठे होतो ॲडजस्ट ते सर्व अगोदर बघून घ्यायचं आणि त्यानंतरच पेपर ठेवायचे आणि चॉकनं मग त्याच्यावरती ड्रॉ करून घ्यायचं. एक एक वेळी एक एक कागद घेऊन तुम्ही पेपर घेऊन काढत बसायचं नाही. जे काय आहे ते पूर्ण ठेवून बघायचं आणि त्यानंतरच मग कट करून घ्यायचं. प्रत्येक वेळी एक कागद घेऊन कट करायचं तसं करायचं नाही. जे काय तुमच्याकडं, म्हणजे आता मी शिवत आहे हा कटोरी ब्लाऊज आहे, त्यामुळे ह्या कटोरी ब्लाऊजचे 5 भाग आहेत. जर तुम्ही साधा ब्लाऊज शिवत असाल तर फक्त त्याचे 4 भाग येतात. प्रिन्सेस कट ब्लाऊज असेल तर तुमचं फक्त 3 भाग येतात. ते फक्त असे भाग ठेवून घ्यायचे आणि चॉकनं ड्रॉ करून घ्यायचं आणि मग कट करून घेते. म्हणजे मी माझी पद्धत सांगत आहे की मी कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करते, कारण मला कमेंट आली होती, त्यासाठी मग मी हातचा व्हिडिओ शेअर करत आहे. आता हे जे पेपर आहेत ते मी ठेवते, कारण परत जेव्हा मला याच साईजचा ब्लाऊज कटिंग करायचा असता तो मग परत पेपर ठेवून मी कटिंग करते. आता इथं माझ्याकडे पिन्स आहेत ते मी लावून घेते. त्यामुळे दोन्ही, कारण डबल फोल्ड आपण ब्लाऊज पीस ठेवला आहे जो अस्तर आहे तो, मग एक कमी जास्त होऊ नये त्यासाठी मग मी थोडे पिन्स लावून घेते. जास्त करून सिल्की कपडा असतो आपला ब्लाऊजचा, त्यावेळी ह्या पिन्स उपयोगी येतात बघा. आणि प्रत्येक वेळी एक एक भाग ठेवून कटिंग करत बसायचं नाही. प्रत्येक भाग कटिंग करतेवेळी तुमचा टाईमही वेस्ट होतो आणि कपडाही वाया जातो. त्यामुळे सर्व भाग अगोदर ब्लाऊज पीसवरती ठेवून घ्यायचे, व्यवस्थित मेजरमेंट आखून घ्यायचं त्याच्यावरती आणि अशा प्रकारे पिन्स लावून घ्यायच्या. त्यामुळे जे डबल फोल्ड घातलेला आपण कपडा आहे तो सुद्धा हलत नाही आणि तुम्हाला कटिंग करतेवेळी सुद्धा इझी होतं. आता इथं जे आपण चॉकनं ड्रॉ करून घेतलं आहे त्या मेजरप्रमाणेच पूर्ण ब्लाऊज कटिंग करून घेते. म्हणजे अगोदर पूर्ण पेपर ठेवल्यामुळे इझीसुद्धा होतं बघा आणि आपण पिन्स लावून घेतलं आहे त्यामुळे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला थोडीशी अगोदर जी ब्लाऊज पीस असते किंवा अस्तर असते त्याच्यावर इस्त्रीसुद्धा करून घ्यायची, त्यामुळे तुम्हाला कटिंग करतेवेळी अगदी सोपी पद्धत होते. आता इथं बघू शकता या प्रकारे कटिंग करून घेतलेले आहेत. आता इथं मी गळा कट करून घेतला नाही, कारण मला कुठला शिवायचा आहे त्याच्यानंतर मी कट करून घेते. आता यानंतर मी बघू शकता तुम्ही अस्तरवरती तर कटिंग करून घेतलं. आता मेन ब्लाऊज पीसवरती सुद्धा अशाच प्रकारे कट करून घेते. आता मी पेपर कटिंगचा इथं वापर करत नाही, तर अस्तर ज्याप्रमाणे मी कट करून घेतला आहे त्याप्रमाणेच मी ब्लाऊज पीसवरती ठेवून घेते. अगोदर इथं मी हात साईडला करून घेते, कारण हात मी पफ स्टाईल शिवायचं म्हणून थोडा जास्त कपडा कट करून ठेवणार आहे इथं, कारण पफ स्टाईलला जास्त कपडा लागतो. याचासुद्धा नेक्स्ट मी व्हिडिओ अपलोड करेन, कशा पद्धतीने मी पफ स्टाईल शिवला आहे ते. आता इथं कपडा जो ब्लाऊज पीसचा मेन आहे तो अगोदर ठेवून घ्यायचा.
त्याच्यावरती आपण अस्तरचा भाग कट करून घेतला होता तो ठेवून घ्यायचा आणि इथं पिन्स लावून घेत आहे बघू शकता। असे पिन्स लावून घेतल्यानंतर तुम्हाला कटिंग करतेवेळी कपडा हलत नाही आणि शिवतेवेळी सुद्धा फक्त एक एक भाग तुम्ही घेऊन शिवू शकता। आता इथं माझ्याकडे रेडीमेड पेपर कटिंग नाही तर मी स्वतः यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहून कटिंग करून घेतला आहे आणि त्यानंतरच मी ब्लाऊजवरती ठेवून कट करते। आता इथं ब्लाऊज पीस हा थोडासा जास्त सिल्की होता त्यामुळे काय होतंय कमी जास्त होऊ शकतंय, त्यामुळे अस्तर हा आपण परफेक्ट कटिंग करून घेतला आहे त्यामुळे ब्लाऊज पीसचा हा थोडा एक्स्ट्रा कपडा कट झाला तरी चालेल, कारण ब्लाऊज पीस आणि अस्तर जोडतेवेळी अस्तर थोडासा कमी सुद्धा दिसत असेल तर चालेल, पण ब्लाऊज पीसचा जो भाग आहे तो कमी यायला नको, त्यासाठी मग मी थोडा एक्स्ट्राच कपडा मी ब्लाऊज पीसचा कटिंग करून घेते। एक्स्ट्रा झालेला मी नंतर कट सुद्धा करते शिवतेवेळी। आता इथं बघू शकता पूर्ण अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही भाग कट करून घेतलेले आहेत आणि तुम्ही ब्लाऊजचा कपडा सुद्धा बघू शकता जास्त सिल्की आहे त्यामुळे कपडा हा शिवतेवेळी सुद्धा ओढू शकतो किंवा कमी जास्त होऊ शकतो, त्यासाठी मग मी ब्लाऊज पीसचा कपडा हा थोडा जास्तच कटिंग करून घेतला आहे। पूर्ण भाग अस्तरचे जोडल्यानंतर कट करून टाकायचं। आता हे हातचे जे डिझाइन आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवीन। तर अशा पद्धतीने मी अगोदर पेपर कटिंग करून घेते, अस्तर आणि ब्लाऊज अशा पद्धतीने ब्लाऊजचं कटिंग करते बघा। म्हणजे मला कमेंट आली होती की तुम्ही जो वेअर केलेला आहे तो ब्लाऊज त्याबद्दल कटिंग दाखवा, तर मी मैत्रिणींनो अशाच पद्धतीने कटिंग करते माझे ब्लाऊज। मला प्रिन्सेस कट, साधा ब्लाऊज आणि कटोरी ब्लाऊज तिन्ही प्रकारचे ब्लाऊज कट करायला येतात, पण मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघूनच कटिंग करते। त्यामुळे आजचा व्हिडिओ मैत्रिणींनो आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।